महाराष्ट्रातल्या एक 40 कोटीचे आम्ही महाराष्ट्र सरकारला पैसे दिले. 40 कोटी कोटी सिद्धिविनायक मंदिर मंदिराला ट्रस्टने. कशासाठी दिले? तर एक छोटी ओव्हाळ म्हणतात ना, छोटी जी नाले असतात ना, त्याच्यावरती धरणं टाकायचे. छोटी छोटी धरणं 8-8 लाख रुपयाची, 10 लाख रुपयाची. तर एका जिल्ह्यामध्ये ती 1 कोटीमध्ये 8 ते 10 धरणं होतात. आणि त्याप्रमाणे आपण ती धरणं बांधायला पैसे दिले आणि तिथे पाणी अडवा, जिरवा आणि त्यांच्या विहिरींना पाणी मिळेल. 11वी ते 15वीची जी मुलं असतील त्यांना सिद्धिविनायक तर्फे मोफत पाठ्यपुस्तकं हे आम्ही पुरवली. कोणी पत्र टाकायचं, पाठ्यपुस्तकं न्यायची किंवा तुम्ही कळवायची, आम्ही त्यांना देणार 11वी ते 15वीच्या मुलांना. त्याच्यानंतर या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही जे आणखी एक उपक्रम केला. महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा कॉलेजेस आहेत आम्ही देत होतो पहिल्यापासून, तर त्यांची लॅबोरेटरी, कॉम्प्युटर लॅब यांना पैसे द्यायचे अपग्रेड करायला. नंतर मी एक प्रयत्न सुरू केला की प्रत्येक जिल्ह्यातून बेस्ट असलेली 3 मुलं काढायची आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा सिद्धिविनायकने करायचा. फक्त त्यांची परिस्थिती त्या लेवलची पाहिजे. आणि हे मी प्रस्ताव बनवला. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तर त्यांनी मला कळवलं की तू तसं नको करू, तुम्ही पैसे देताय, त्यांचं पत्र आहे माझ्याकडे. त्यांनी मला लिहिलं पण त्याच्यावर, जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणासाठी तुम्ही पैसे द्या, असं प्रतिउत्तर आलं त्यांच्याकडून. आणि त्याप्रमाणे आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. म्हणजे ते ॲज अ मिनिस्टर नुसतं त्यांनी ऐकलं नाही. आता हे जे सगळे पैसे हे ज्यावेळी हे आम्ही काम करत होतो, हे पैसे ज्यावेळी गोळा करायचे आहेत ते कसे गोळा करायचे? तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मधून मी पहिलं सिद्धिविनायकचं मंदिर फ्रीमाउंट सॅन फ्रान्सिस्कोला बांधायला घेतलं. गणपतीचं मंदिर. ओके, गणपतीचं मंदिर. पण सॉरी, हा सिद्धिविनायकचा जो कार्यरत होता त्याच्यात एक राहिलं जे तुम्ही सांगत होता, तुम्ही अवॉर्ड, सुश्रुत अवॉर्ड वगैरे, हा तो एक मुद्दा. मग आपण ते परदेशात जाऊया. मी एक उपक्रम राबवला. सिद्धिविनायक पुरस्कार द्यायचे. कोणाला द्यायचे? सिद्धिविनायक पुरस्कार. ते कोणाला द्यायचे? सिद्धिविनायक सुश्रुत पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट डॉक्टर, सुश्रुता जे आपले आयुर्वेदाचे. सिद्धिविनायक द्रोणाचार्य पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट खेळाच्या संदर्भात प्रशिक्षक. सिद्धिविनायक एकलव्य पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट खेळाडू. सिद्धिविनायक वाल्मिकी पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट लेखक. सिद्धिविनायक सामाजिक पुरस्कार आणि सिद्धिविनायक कौटिल्य पुरस्कार उत्कृष्ट अर्थशास्त्र. अच्छा, असे 6 पुरस्कार मी. आणि दिवाळी पहाट एक प्रोग्राम करायचो आणि सकाळी पहाटचा प्रोग्राम सकाळी 5-5:30ला सुरू झाला की बाकीचे सगळे गाणे बिणे वगैरे, भावगीतं वगैरे राहायचे. आणि त्याच्यानंतर हे पुरस्कार मी त्या लोकांना त्या क्षेत्रातला द्यायचा. त्याच्यानंतर त्या सिद्धिविनायकमध्ये मी पुरस्कार देताना एक विजय जाधव नावाची एक व्यक्ती मला म्हटली, तो गोदरेज कंपनीमध्ये काम करताना त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी काय कोणाचं, प्रत्येक माणूस कुठे सामाजिक काम करेल. त्यांनी असा एक सामाजिक उपक्रम राबवला की भारतातून येणारी जी मुलं असतात 5-7 वयोगटापासून 10-15 वर्षाच्या वयात, जी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती बेवारस फिरतात, त्या मुलांना गोळा करायचं आणि त्यांना घेऊन जायचं एका ठिकाणी. समतोल फाउंडेशन, त्याची पण क्लिप आहे. येस, करेक्ट. आणि त्या ठिकाणी त्या मुलांना ट्रीट करायचं, काय पडून आलेत म्हणून विचारायचं. हे मी त्याला मी जे दिलं पुरस्कार त्याला दिला, तेव्हा मला एक लक्षात, मी सहज क्युरिओसिटी म्हणून विचारलं, ही मुलं करतात काय आणि यांचे अर्निंग कसं होतं आणि येतात कुठनं? म्हणजे भारतातनं सगळीकडनं येतात ही मुलं. ह्या मुलांना कचरा गोळा करून 100-150 रुपये मिळतात. त्यातले 2 वेळेचं ते वडापाव खातात
आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये ते व्हाईट कलरचं व्हाईटनर असतं ना, सोल्युशन. सोल्युशन, त्याची नशा करतात ह्या वयातली मुलं. म्हणजे फ्युचरचे नागरिक अशा पद्धतीनं जर होत असतील तर ते थांबवले पाहिजे. थांबवले पाहिजे. मी त्याला सलाम केला आणि त्या काळापासून आजपर्यंत म्हणजे आताचं एक माझं 15-16 वर्ष असेल, माझं एक स्वतःचं फार्म आहे. त्या फार्ममध्ये मी जेवढं भात पिकवतो ते नित्य नियमाने माझ्या गाडीत भरतो आणि ते नेऊन त्या अनाथ मुलांकडे नेऊन ते त्याच्या संस्थेला पोहोचवतो. त्यांचं जेवण तिथे होतं. जेवण